तर पब्लिक हा रोड असा होता की ह्याच्यात बरंच कटाकटी डबल गाडी बसत होती बघा. आता बघा बरोबर असा रुंदीवलाय का नाही की पाहिजे असं रुंदीकरण झालंय. हा रोड आहे रेणापूर ते नळेगाव उदगीर हा रोड आहे बघा. तर ह्या रोडला पहिली अशी जीवाची बेजारी व्हायची, तुम्ही विचारायचं नाही ना आम्ही सांगायचं नाही. ज्यांनी या रोडला प्रवास केलाय त्यांनी तर माहिती. प्रवास म्हणजे एस टीच्या मागच्या सीटा बसून नाही, गाडी चालवताना. तर असा रोड मस्त झालाय का नाही विचारायचंच नाही बघा. एकदम स्टाप टाप टाप. तर बघा ही लिंडी कशी पळती मधल्यामध्ये बुरबुर बुरबुर बुर. या फोर व्हीलर आलेली तर काय असं वाटतंय की आरटीओ स्वतःच किंवा स्वतःच लायसन पास केलंय. आला बघा एक मागून तो थांबन म्हणून काय गॅरंटी वाटत नाही, जाणारच पुढे निघून. बघा आता त्याची वाटच बघतोय. फक्त ते पुढून एक टू व्हीलर आली त्याच्या बघा हिकून पळाला बघा एक. बघा डांबरीकरण. बघा सर शिकलेले सवरलेले लोक लय लोकांनी अनेक फोर व्हीलरवाल्या एवढं शिकलेले. मोदी साहेब पण नाही बघा. आरटीओ साहेब आले बघा मागून पुढं. हे बघा यांचे नियम बघा. हे पंख्याच्या खाली चालले बघा. अगं अच्छा बघा आरटीओ साहेब बघा बघा. यांनी लायसन कुणी दिलं असन आणि कुणी नाही. त्या लायसन देणाऱ्याच्या आहे दादा ना तिकडं साठी बघा. ह्यांच्या पद्धती गाड्या चालविण्याच्या एका मागे एक चालल्या काय गांड वाजता ना यांची बघा. तर असा मस्त रोड झालेला आहे का नाही. रोडला नावं ठेवायसारखं राहिलेच नाही आता बघा. जाते थोडा टोल टॅक्स आणि काय या रोडला टोल टॅक्स नाही आणि चालू पण जातोय टोल थोडासा. पण गाडीची हाऊस फिटती टोल टॅक्स जातंय, डिझेल वाजतंय. पण काही जाग्यावर डिझेल बी जातंय आणि टोल टॅक्सच जातंय. मोकार गांड फाटी होती. असं आयदानी मैदानी चालाय मस्त मजेत वाटतंय का नाही. पहिलं इथं तुम्हाला विचारासारखं नाही असली फजिती जीवाची होती बघा. आता टाप टाप उगं निघायचं चालू आहे बघा. आता उगं पहिला फक्त सिंगल पट्टा बेस गाड्या चालत होत्या. जे डेली चालत होते ना त्यांना तर माहिती आहे आत्ता काय आणि पहिलं काय होतं. आता थोडं जीवाला सुख भेटतंय. मोकळ्या मैदानी कसं पण पळता येतंय. पहिलं सुख तर सोडावं इकत दुःख दिल्यासारखं होत होतं. इकत पैसे देऊन दुःखाचा डोंगर डोक्यावर. चला बघू नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय असेल ते पुढचं.